नमस्कार, मैं हूं आपके साथ उमापाल और आप देख रहे हैं स्टार न्यूज प्लस। आइए अब रुक करते हैं आज की कुछ खास खबरों पर। तब तक आप बने रहिए मेरे साथ स्टार न्यूज प्लस पर। धन्यवाद। चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। देखते रहिए स्टार न्यूज प्लस। महाराष्ट्र के परभणी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति के पास से संविधान की मूर्ति का अपमान। महाराष्ट्र के परभणी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के पास संविधान की प्रतिमा के अपमान और पुलिस हिरासत में भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी की दुर्भाग्यपूर्ण मौत के विरोध राहुरी फैक्ट्री में मंगलवार 16 दिसंबर को व्यापारी एसोसिएशन की ओर से विरोध दर्ज कराया गया। इस अवसर पर आरपीआई जिला अध्यक्ष सुरेंद्र थोरात, आरपीआई राहुरी तालुका अध्यक्ष विलास सालवे, शांति चौक मित्र मंडल अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रसिद्ध रील स्टार प्रदीप थोरात, डॉक्टर विजय मक्कासरे, श्री शिवाजी नगर व्यापारी एसोसिएशन के अध्यक्ष विष्णु पंत गीते की ओर से घटना का विरोध किया। स्टार न्यूज प्लस के लिए महाराष्ट्र के अहमदनगर से जालिंदर आल्हाज की रिपोर्ट। सर्व तरुण मित्र, आज आपण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये जो मनोरंजन म्हणून सांगितलं गेला आणि त्या मनोरंजनाकडून जे घडलं त्याच्या निषेधार्थ जे दंगल झाली, त्या दंगलीच्या निमित्तानं परभणी शहराची दंगल उसळली। त्यामध्ये आपला एक सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता पोलिसांच्या मारहाणीत मारला गेलाय, असं हे सिद्ध झालं आहे। मित्रांनो, ही सुरुवात आहे की देशद्रोही आहे, तिथे जमलेले सर्व भीम सैनिक आहेत आणि ज्यांनी या भारताच्या संविधानाची जगता कशा आलं तुम्ही संविधानावर जगताना मग त्या संविधानाची विटंबना आणि त्या संविधानाचा निषेध करतो। आप्पासाहेबांनी खूप चांगलं बोलले की बाबा क्रय शक्ती म्हणजे गरीब हा गरीब होत चाललेला आहे, त्याला पर्चेसिंग पॉवर जर नसेल तर काही उपयोग होऊ नाही राहिला आहे। आणि दुसरी घटना आता दादाने सुरेंद्र भाऊनी सांगितली की बाबा बीड मध्ये जे काही संतोष देशमुखची हत्या झाली ही रिन्युएबल पॉवर म्हणजे घटना घडली, निंदनीय आहे। आणि आज सर्व जाती धर्माचे लोक ह्या बंदसाठी पुढे आले, त्याचे सगळ्यांचे मी आभार मानतो। व जिल्ह्याचे नेते सुरेंद्रभाऊ थोरात, तालुक्याचे नेते विलास नाना साळवे व इतर सर्व व्यापारी मंडळ, पत्रकार बंधू, सर्व जाती धर्माचे सहभागी झाले। कारण घटना याची घटना झाली तर राजकारणी लोक माथे फिरू म्हणून त्याला क्लीन चिट देतात, परंतु तो माथे फिरू नसून त्याच्या माग जे कोणी बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा सर्व तरुण मित्र, आज आपण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये जो मनोरंजन म्हणून सांगितलं गेला आणि त्या मनोरंजनाकडून जे घडलं त्याच्या निषेधार्थ जे दंगल झाली, त्या दंगलीच्या निमित्तानं परभणी शहराची दंगल उसळली। त्यामध्ये आपला एक सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता घटना घडली, निंदनीय आहे। आणि आज सर्व जाती धर्माचे लोक ह्या बंदसाठी पुढे आले, त्याचे सगळ्यांचे मी आभार मानतो। व जिल्ह्याचे नेते सुरेंद्रभाऊ थोरात, तालुक्याचे नेते विलास नाना साळवे व इतर सर्व व्यापारी मंडळ, पत्रकार सर्वप्रथम या परभणीमध्ये जो जातीवाद झालाय प्रशासनाकडून झालाय, आता हे सिद्ध झालेलं आहे की एक संविधानप्रेमी आमचा सोमनाथ सूर्यवंशी याला जीव गमवावा लागलेला आहे। आणि आमची सर्व भीम अनुयायांची ही तीव्र भावना झाली आहे। आणि आमची एक प्रथम मागणी ही आहे की याच्यामध्ये कॉन्स्टेबल असतो किंवा कलेक्टर असतो यांच्यावरती 302 दाखल झाला पाहिजे। कारण काय होतं माहिती आहे का, संविधान इलेक्शन सगळ्यांचं करतंय, पण संविधानाला जेव्हा वाचवायची वेळ येते त्यावेळेस फक्त बौद्ध समाज आणि भीमसैनिकच रस्त्यावर येतात, बाकीचे लोक फक्त सवलती घेतात आणि लांबून माझ्या पाहतात। आता सोमनाथ सूर्यवंशी हा जरी वडार समाजाचा जरी असला तरी आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे, कारण तो संविधान प्रेमी होता आणि त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ, शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासाठी लढू। आणि हे जे सरकार आले
हे मनुवादी विचाराचं ज्या दिवशी सोमनाथ सुर्वेशीची हत्या खून झाला त्या दिवशी हे हरामखोरांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत होते. आम्ही त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो आणि या फडणवीस सरकारला आम्ही ठणकावून सांगतो. याच्यानंतर आम्ही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची विनंती करणार नाही. आम्ही तुम्हाला इशारा देणार की संविधान हे सगळ्यांचा बाप आहे आणि बाप राहील. तुम्हाला वाढत असेल म्हणून सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा जो LLBचं शिक्षण घेत होता, तृतीय वर्षाला होता LLBच्या, त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने जी परभणीमध्ये घटना घडली, संविधानाची विटंबना झाली, त्या प्रकरणी त्याला अटक केली आणि त्याला न्यायालयीन कस्टडीमध्ये असतील किंवा जिल्हाधिकारी असेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीने, RBIच्या वतीने व सर्व पक्षांच्या वतीने विनंती आहे. आणि आज राऊरी फॅक्टरी बंदला सर्व समाजातील लोक एकत्र आले. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानं बंद केली. सगळ्यांचे आभार मानतो व आज जे सूर्यवंशी मय झालेला आहे त्याला सर्वांच्या वतीने आज श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. परभणी जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, एका भीमसैनिकाला संविधान जाळल्याप्रकरणी, संविधानाची चौकट झाल्याप्रकरणी ज्या भीमसैनिकांनी तिथल्या सर्व समाजाने जे आंदोलन केलं होतं, त्याचं कारण धरून काही पोलीस वर्गातील कर्मचाऱ्यांनी त्या भीमसैनिकाला मारून एक प्रकारची हत्या केली आहे. त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज राऊरी फॅक्टरी येथील बंद पुकारलं होतं. तसेच बीड जिल्ह्यामध्ये जो केस तालुका आहे त्या ठिकाणी पण एक संतोष देशमुख नावाच्या सरपंचची हत्या झाली आहे. असे अनेक प्रकार या महाराष्ट्रात सध्या घडत आहेत आणि म्हणून या सर्व प्रकार निषेध करण्यासाठी आज रिपाईच्या वतीने राऊरी फॅक्टरी बंदचं नियोजन केलं होतं. त्या ठिकाणी या बंदमध्ये आमचे तालुका अध्यक्ष सगळ्या असतील, दीपक वंतीवन असून आमचे टोकरे असतील, किती असतील, आमचे सर्व व्यापारी असतील, सुनील बसांनी असतील, बाळासाहेब पडळे असतील, सर्व कार्यकर्ते आमचे सगळे उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा बंद या परिसरातील व्यापाऱ्यांनी आम्हाला इथं पार पाडला आहे आणि म्हणून